आज आपण बनवला आहे मऊ स्पॉन्जी केक। बनवायला खूप सोपा आहे। घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये केक बनवला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी 4 अंडी घेतली। अंडी छान फेटून घेऊया। अंडी व्यवस्थित फेटून घेतली। खडी साखर आणि वेलची आहे, आता ते मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला पिठी साखर तयार करून घेतली। 1 वाटी पिठी साखर अंड्याच्या मिश्रणामध्ये घालूया। पाव वाटी दूध, अर्धी वाटी तेल, सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सहा ते 7 मिनिटं मिश्रण फेटून घेतले। 1.5 वाटी मैदा घेतला। दीड वाटी मैदा आपण चाळून घेऊ। चाळून घेतल्यामुळे केक मऊ होतो। 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, दीड वाटी मैदा चाळून घेतला। पातेलं गरम करायला ठेवलं। पातेल्यामध्ये स्टँड घाला। इथे मी केक टीन घेतला। केक टीनला तेल लावून घेऊया। थोडा मैदा बुरबुरून घेऊ। मैदा बुरबुरल्यामुळे केक चिकटत नाही। मिश्रणामध्ये मैदा घालू। थोडा थोडा मैदा घालायचा, एकदम घालायचा नाही। मिश्रण एकाच दिशेने फिरवून घ्यायचं। पाव वाटी दूध घेतले। दूध थोडे थोडे घालू। केकचं मिश्रण तयार झालं। मिश्रण केक टीन मध्ये ओतूया। दोन ते 3 वेळा टॅप करून घेऊया। मिश्रणात जे बुडबुडे असतील ते निघून जातील। साइडनी छान काजू लावूया। काजू लावून झाले, तुटी फ्रुटी घालूया। सजावट करून झाली। केक बेक करण्यासाठी तयार झाला। पातेलं प्रीहीट करून घेतले 5 ते 6 मिनिटं। गरम पातेल्यामध्ये केक टीन ठेवलं, झाकण ठेवूया।
सुरुवातीला 10 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, नंतर गॅसची फ्लेम लो ठेवली. 40 मिनिटे झाली. केक झाला की नाही ते पाहण्यासाठी आपण केकमध्ये सुरी घालून पाहूया. सुरी स्वच्छ निघाली म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. केक थंड होऊ द्यायचा. केक थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ. केक टीन उलटा करू आणि केक अलगद बाहेर काढू. केक दिसायला फारच सुंदर दिसतो. केक खूपच सॉफ्ट झाला आहे. केक कट करून घेऊ. केक खूप सॉफ्ट झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.